मुंबई आरपीआई के डैशिंग नेता सुभाष साल्वे को जन्मदिन की बधाई देने पहुंचे कई दिग्गज। मुंबई आरपीआई के डैशिंग नेता सुभाष साल्वे का जन्मदिन चैम्बूर जिम खाना में मनाया गया, जहां उनको बधाई देने उनके परिवार के सदस्यों के अलावा कई दिग्गज हस्तियों ने पहुंचकर उनकी लंबी उम्र की कामना की। पहले तो आप सभी को नए साल का बहुत बहुत मुबारकबाद हो। आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण जाणता की नवीन वर्ष हे सुखाचा समृद्ध जाण्याकरता संपूर्ण जगभर नवीन वर्ष स्वागत केलं जातं, सरत्यावर त्याला देखील अभिवादन केलं जातं आणि नवीन वर्ष स्वागत करण्याचं निमित्त माझा वाढदिवस देखील आहे आणि मी खूप भाग्यवान माणूस आहे की आज 1 तारखेला माझा वाढदिवस आहे। ही माझ्या आईवडिलांची कृपा आहे की 1 तारखेला माझा जन्म झाला आहे आणि मी आज तुमच्यासमोर 53 वर्ष पूर्ण करून 54 वर्षात पदार्पण करत आहे। राजकारणामध्ये सक्रिय काम करताना अनेक घडामोडी झाल्या तरी आपण खंबीरपणे उभा आहोत आणि यापुढे ते प्रवास एक खंबीरपणे करू। तुमच्यासारख्या मित्रांची, आमच्यासारख्या रिपब्लिकन चळवळी सर्व नेत्यांची साथ मला चांगली आहे, परिवाराची साथ आहे आणि निश्चित मी आगामी काळात देखील आपल्या सर्वांच्या साथीने पुढे जाईल आणि समाजाला सोबत घेऊन जाणारा मी कार्यकर्ता आहे आणि समाजाला न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न करणारा कार्यकर्ता आहे। यावर्षी आमचा संकल्प असा आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा भगव्या झेंड्यावर निश्चित फडकणार आहे आणि त्याची सुरुवात अनुशोधनगर तालुक्यात होणार आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। नेते रामदासजी आठवले साहेब हे चळवळीमध्ये आठवले साहेबांच्या बरोबर सावलीसारखे उभं राहणारे आमचे अणुशक्ती नगर तालुका अध्यक्ष सुभाषजी साळवे साहेब आज ज्यांचे 53 वर्ष पूर्ण होऊन 54 वर्षामध्ये प्रवेश करत आहेत। खऱ्या अर्थाने त्यांच्या वाढदिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात आणि त्यांच्या आयुष्याची होणारी सुरुवात आणि सर्वांची होणारी सुरुवात अशा दिवशी आजच्या गोड दिवशी सुभाष साळवे यांचा वाढदिवस आहे। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि डोळशे परिवाराच्या वतीने यांना खास शुभेच्छा देतो। त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी अंबा जगदंबेतर्फे प्रार्थना करतो। आठवणी सांगण्यासारख्या भरपूर आहेत। जे चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता तेवढ्या आठवणी सांगाल तेवढ्या कमी असतात। खरं तर चळवळ दलित पॅन्थरची चळवळ खऱ्या अर्थाने जेव्हा सुरुवात झाली होती, खऱ्या अर्थाने मुंबईसारख्या ठिकाणी असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांवरती होणारे अत्याचार, दलितांवरती होणारे अत्याचार तेव्हापासून वयाच्या 17 ते 18 वर्षापासून दलित पॅन्थरपासून चळवळीत ते रामदासजी आठवले साहेब काम करतात। अशा तालुका अध्यक्ष सुभाषजी साळवे यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। सुभाष साल्वे जी जैसे एक प्रतिष्ठित व्यक्ति है, आरपीआई के एक प्रबल कार्यकर्ता है, तालुका अध्यक्ष भी है और उससे ज़्यादा एक बहुत ही जिंदादिल आदमी है। मेरे एक बहुत करीबी दोस्त भी है और मैं उनको आपके ज़रिए से, आपके माध्यम से फिर एक बार उनके बर्थडे पे खूब सारी शुभकामनाएं देता हूँ और उनको बोलता हूँ कि आगे की ज़िंदगी मैं उनको एक नगर सेवक और आमदार के रूप में देखना चाहता हूँ जल्दी ही। यस, एक चीज़ उनकी पसंद आई, उन्होंने दोस्ती अगर की है तो उन्होंने फिर पीछे देखा नहीं है कि कौन से पार्टी का बंदा है, उसकी बैकग्राउंड क्या है, बंदा क्या कर रहा है करके एक बार साथ जोड़ा है तो ज़िंदगी में जोड़ा है, ये दिखाया मैंने।
और ये आदमी एक ऐसा आदमी है जो हर एक आदमी चाहता है कि ऐसा दोस्त होना चाहिए। तो मैं शुक्रगुजार हूँ ऊपर वाले का कि ऐसा एक दोस्त मुझे मिला है। थैंक यू सो मच। थैंक यू। गडकरी जी हमारे परम मित्र है और हमारे बहुत सालों से काफ़ी अच्छी दोस्ती है और उनके हर जीवन के उतर चढ़ाव में हम उनके साथ है। भले वो सोशल फील्ड में एक्टिव रहे फिर भी हम उनके साथ ही थे। आज भी वो पॉलिटिकल फील्ड में सक्रियता से काम कर रहे हैं और इस महानगर पालिका के चुनाव में वो सक्रियता से 150 वोट से चुनाव लड़ रहे। हमारे भाभी जी 150 से चुनाव लड़ रहे। मैं तहे दिल से अपने रिपब्लिकन परिवार से मेरे इस भाई को और मैं भाभी जी को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ नए साल की। और ये नए साल में उनके घर में नगर सेवक बनना ही चाहिए, ऐसे मेरे तहे दिल से ख्वाहिश है। थैंक यू सो मच। थँक यू। ह्या चांगल्या क्षणामध्ये मी माझ्या जे पतिदेव आहेत त्यांना हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते। सर्वप्रथम मीडियालाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज सुभाषजींचा वाढदिवस आहे। नवीन वर्षाची सुरुवात वाढदिवसापासून केली आहे त्यांनी, म्हणजे शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावरती वर्षभर राहीलच। त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, त्याचबरोबर नवीन वर्षाच्याही शुभेच्छा आणि पुढे येणाऱ्या राजकीय वाटचालीसाठी पण शुभेच्छा देते त्यांना। आणि कसं हे युतीतलं पक्ष आहे आणि पहिलंच असलेलं ह्यांचं तातेसाहेबांवरचं प्रेम आहे, ते नाती जुनी आहेत आमची, नवीन नाही आहे जोडलेली। तर ते आधीपासूनच आमच्याशी जोडलेले आहेत आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये बाबा आणि आम्ही काते परिवार नेहमी इथे उत्साहाने येत असतो। तर पुन्हा एकदा तुम्हाला सुभाषजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। पहिलं तर सगळ्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आता सुभाष साळवेचा वाढदिवस म्हणजे आता काय आयुष्यातले 54 वर्ष चालू झालं आणि खरोखर यांनी आपलं माणसाला आयुष्यामध्ये एवढे वर्ष आता ह्या पुढची जिंदगी 50 संपल्याच्यानंतर हा बोनस जिंदगी सुरुवात होती साहेब। आता हे बोनस जिंदगीला वाटचालाकडे चालू झालेले आहेत। तर मला एवढंच म्हणायचं आहे की सुभाष साळवे चळवळीसाठी ज्यांनी आयुष्य घातले पणाला लावले अशा कार्यकर्त्याकडून हार्दिक शुभेच्छा वर्षाव झाला पाहिजे होता। अशा पद्धतीचं सुभाष साळवेचं कार्य चांगल्या पद्धतीचं आहे। आता मी भाषणातनं देखील हेच बोललो आहे आणि मुलाखतीत देखील हेच बोललं बरोबर आहे। आणि सुभाष साळवे त्यांना आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना राजकारणात कसल्याही गोष्टीची त्यांना अडचण आलेली नाही आणि हा पुढं त्यांचे सहकारी त्यांच्याबरोबर खंबीरपणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आणि अणुशक्ती नगरचा त्यांनी धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळलेला आहे। रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि ह्या ठिकाणी थांबतो। जय भीम। तसं तर एक अशी आठवण नाही आहे, पण मी एक गोष्ट जी शेअर करेल पप्पांची ती आहे की मला त्यांनी कधी पण कोणती गोष्ट करायला मागे नाही बघितलं। म्हणजे दुसऱ्यांच्या विषयी असं कन्झर्वेटिव्ह पप्पा असं की अरे हे नको करू, इकडे नको जाऊ, बाहेर नको जाऊ। कधी कधी माझी मम्मी परमिशन नाही द्यायची मला, पण माझे पप्पा बोलायचे नाही जा मम्मी कर तुला, हां की नाही तू जा तू कर। तर असं असतं की पप्पा नेहमी मला असे खूप असं सपोर्टिव्ह आहे। म्हणजे ते नकळतसुद्धा असे त्यांची म्हणजे जास्त तरी जरी ते बोलत नसेल तरी ते म्हणजे त्यांचं मनातलं किंवा त्यांचं जे ओपिनियन आहे ते त्यांचं कसं पण ते जतून दाखवतात आणि ते लाईक असं एक खूप असं स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम आहे। थँक्यू।